नमस्कार, मराठी क्लासिक नेटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते, उलट बाजूने याप्रमाणे दिसते। खूप नीट आणि ठसठशीत आणि सोपी वीण आहे ही। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, हाईप करा। ही वीण फक्त 2 ओळींचीच आहे। ही वीण विणण्यासाठी 3च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत। पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे। हे 2 टाके यामध्ये मोजलेले नाहीये। पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। धागा आत घ्यायचा, 3 टाके उलट विणायचे। अटी मात्र याप्रमाणे घ्यायची आहे। यानंतर धागा आतमध्येच ठेवायचा आणि हे 3 टाके पुन्हा डाव्या सुईवर घ्यायचे आहेत याप्रमाणे। यानंतर धागा बाहेर घ्यायचा आणि 2 टाके पाठीमागून सुलट विणायचे, 1 टाका पुढून सुलट विणायचा। हेच शेवटपर्यंत रिपीट करत जायचं आहे। धागा आत घ्यायचा, 3 टाके उलट विणायचे। उलट विणताना अटी याप्रमाणे घ्यायची आहे। धागा आतमध्येच ठेवायचा, हे 3 टाके पुन्हा डाव्या सुईवर घ्यायचे, धागा बाहेर। यातले पहिले 2 टाके आहेत ते पाठीमागून सुलट विणायचे आणि 1 टाका पुढून सुलट विणायचा। शेवटपर्यंत हेच रिपीट करत जायचं आहे। शेवटीही याचप्रमाणे येईल। इथे रिपीटेशन संपलेलं आहे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। पहिली ओळ पूर्ण झाली। दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। सगळे टाके उलट विणायचे आहेत। अटी याचप्रमाणे घ्यायची। ही पूर्ण ओळ सगळे टाके उलट विणायचे आहेत। दुसरी ओळ अगदी सोपी आहे। सगळी ओळ उलट विणायची आहे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। दुसरी ओळ पूर्ण झाली। याच 2 ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाइन तयार होते। हे पहा, अतिशय ठसठशीत, उठावदार, नीट, बोल्ड अशी ही वीण आहे। 3D दिसते ही वीण। विणायला खूपच सोपी आहे, लक्षात ठेवायला सोपी आहे, भरभर वाढते ही। त्यामुळे जिथे जास्त विणकाम करायचं आहे तिथे सर्व प्रकारचे स्वेटर्स, मिक्स अँड मॅच डिझाइन करण्यासाठी, टोपीसाठी, हेडबँडसाठी, तसेच क्राफ्टसाठी सुद्धा ही वीण उपयोगी पडेल। तर आशा आहे की ही नवीन डिझाइन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल। तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे।
प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.